सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. नाव शरद अशोक वारकर, ओके मुळगाव खोपडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. ओके. आता तुमचे ह्या गाया बघतो आपण, बरोबर आहे ना? हो. तर किती गाय आहे टोटल? आता 10 गाय आहे आपल्या हां, आणि 12 कारोडी. 12 करोडी टोटल जर काढलं तर म्हणजे 22. हा, एक 22. ओके. आता याच्यातलं मिल्क चार्जर किती जनावरांना चालू आहे तुमचा? मिल्क चार्जेस फक्त गायांना चालू आहे सध्या आपल्या. बर. ज्या दुधाचे गाय आहेत त्यांनाच हा. मिल्क चार्जेस चालू आहे. ओके. तुम्ही मिल्क चार्जर पहिलं वापरलं होतं? हो, पहिल्यांदा 2 किलो वापरलेलं होतं. हां त्याच्यानंतर सीस पडला, म्हणजे एवढी माहिती नव्हती त्या विषयीची, हां हां हां. म्हणून मग मध्ये गॅप पडला. हा. आता जवळजवळ ऑगस्ट पासून आपण रेग्युलर वापरतोय. म्हणजे आता एक 5-6 महिने झाले रेग्युलर वापरताय? एक 7-8 महिने झाले. 7-8 महिने झाले. तर किती बॅग वापरले गेल्या असेल तुमच्या? आता आपल्या इकडे 6वी बॅग म्हणजे 6वी बॅग वापरताय तुम्ही. ओके, म्हणजे 5-6 बॅग तुमचे झाल्यात. हो. ओके. आता एकंदरीत आपण जर बघितलं तर तुम्ही दूध व्यवसाय किती वर्षापासून करताय? आता दूध व्यवसाय 20 वर्ष झाली 20 वर्षापासून कंटिन्युअसली? कंटिन्यू. बापरे. आणि 20 वर्षाचा अनुभव आहे तुमचा, बरोबर? हो. त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या कंपन्यांचं पण वापरलं असेल ना? हा, भरपूर वापरलेले ना. हां. तर मग तुम्ही ही पावडर आणि मिल्क चार्जर जे आपण म्हणतोय आणि बाकीचे मिनरल मिक्सचर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? काय फरक असा आहे का, सगळ्यात मेन म्हणजे पहिले याच्यातच फरक जाणवला, हा. पण एवढा नाही. हां. म्हणजे फॅटीनेस आपला एवढा नाही वाढली कधी. काय मिनरल मिक्सचरने? हो, मिनरल मिक्सर. ओके. फक्त काय नॉर्मल गायची तब्येत दिसत होती, हां. पण बाकीच्या दुधामध्ये एवढा काही इफेक्ट नाही. म्हणजे ते मिनरल मिक्सचर चालू केलं 2-3 महिने ते फायदा दिसायचा तिचा, हो हो नंतर परत बदलायला लागायचं. हो. ओके, म्हणजे ही परिस्थिती होती. म्हणजे आम्हाला जे सांगणारे होते, हा. म्हणजे कोण आम्ही मिनरल मिक्सर आणलं, हां जे सांगणारे होते का, हा. किंवा डॉक्टर झाले, हा. मेडिकल वाले झाले, यांनी काय सांगायचं का, तुम्ही पहिलं मिनरल मिक्सर घातलं, दुसऱ्यांदा परत रिपीट तेच नाही घालायचं, दुसरं घालायचं. बदलून घालायचं. परत दुसऱ्यांदा ती घातलं का, हा. परत तुम्ही बदलून घालायचं. म्हणजे बर. तेच एक सांगणं होतं असं. बरोबर पण मग ज्यावेळेस आपण तुमचं मिनरल मिक्सर जे वापरलं ना, मिल्क चार्जर त्याच्यानंतर हा, तर बदलायची गरजच नाही पडली. गरज नाही पडली. रिझल्ट क्लास आला आपल्याला. ओके. तर काय काय बदल दिसले तुम्हाला थोडं सांगा ना. बदल म्हणजे हवा, गायची तब्येत चांगली झाली. बरोबर. सगळ्यात main म्हणजे आता जसं पावसाळा संपला, हां आता पावसाळ्यात थोडा एक गायला होतोच, हां पण मग पावसाळा संपल्यानंतर अजून परत एक 4-5 महिने झाले हां डॉक्टर नाही. हां. सगळ्यात main म्हणजे डॉक्टर मेन नाही. पॉईंट म्हणजे गायांचा आजारपणच बंद झाला. हा, डायरेक्ट. आजार पण फक्त गेलं. गाय भरवायसाठी डॉक्टर, हां. हो. बाकी नाही, कशालाच नाही. आणि दुधाची क्वालिटी वाढली. बर. क्वालिटी वाढल्यामुळे नक्कीच आपला फायदा झाला. ओके. आता रेग्युलर रेट पेक्षा आम्हाला एक 4 ते 5 रुपये रेट जास्त पडतो. जास्त पडतो. आता तुम्ही समजा 20-25 वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय, बरोबर आहे? हो. तर तुम्ही सांगत होते किंवा फॅट जी आहे ती 3.5 किंवा 3.8च्या पुढे कधी गेलीच नाही? नाही गेली. 3-6 जास्त 3-6 त्याच्या पुढे तर नाही. आणि येस नेमकं कधी 8-5च्या पुढेच नाही गेला. गेला नाही. नाही. तर तुम्ही आता अनुभव सांगत होते, काय सांगत होते? आता आपली फॅट जवळजवळ 5-0. 5-0. हो. आणि एस एन एफ 8-8, 8-9, 9-0, हां. 8-8च्या खाली ते एस एन एफ कधीच नाही. कधीच नाही. नाही. आणि 5-0च्या खाली सुद्धा फॅट नाही आपली. हां. हो. आणि एक 2-3 दिवस तर असं आहे की एक दिवस फॅट 8-0, हा. 8 आहे एक दिवस. फॅट हो, फॅट. म्हणजे म्हशीच्या जेवढी फॅट राहते तेवढी तुमच्या गायची? एक दिवस म्हणजे काय झालं काय नाही, आम्ही ती प्रोसेस डबल कंटिन्यू करू राहिलो, हां. पण त्याच्यापर्यंत नाही गेलो. पण मग 5-0च्या आत फॅट एस एन एफ कधीच नाही. कधीच नाही आली. ओके, म्हणजे फॅट तुमची स्टेबल झाली आता. हो, stable. आणि त्याच्यानंतर एसएनएफ पण स्टेबल झाला. तुमचा एक अनुभव होता की तुमची फॅट जास्त लागायला लागली, तर ते समजा तुम्ही कलेक्शन जिथं करतायत हा, हा, हा. त्यांनी नाही, त्यांनी म्हणजे ते आता त्यांनी स्वतः सांगितलं आम्हाला. हा. आणि ते काय केलं, आमचं दूध चेकिंग साठी नेलं. कुठं म्हणजे मेन ब्रांचला? हा, मेन ब्रांचला. हा. आम्ही दुधामध्ये काही भेसळ करतो काय, काही ऑइल टाकतो काय, युरिया, कारण त्यांना पटना का एवढी फॅट कसं काय लागते. बरोबर. पण त्यांना काहीच नाही सापड, काहीच नाही सापडलं. काहीच नाही. त्यांना जेव्हा शंका येईल तेव्हा ते चेक करतात. पण हा. त्यांना आपल्या दुधामध्ये तिथून काही- पुढे मग त्यांनी विश्वास ठेवला की विश्वास- आपल्या हा, हा. दुधामध्ये काही नाही शिवाय. आता नक्कीच. त्यांचा विश्वास असा आहे हा. की ते जवळजवळ एक 15-20 दिवस आपली एक क्वालिटी म्हणजे चेकच करत नाही? नाही. नाही. दूध चेक. तर त्यांना शंका आली, डायरेक्ट आपला कॅन इथून गाडीत जातो, हां. गाडीतून ते संकलन केलं का, बर. कॅन डायरेक्ट तिथं जाऊन चेक होतो. हां. त्यांना शंका येतो. शंकाच येत नाही. नाही. म्हणजेच काय एकंदरीत त्यांनी तो विश्वास ठेवून दिला का नाही यांच्याकडे दूध आलं, यांचं दूध असलं का ते क्वालिटीच. हो. ओके. जेव्हा फक्त कमी लागली ना, तर आम्ही त्यांना फोन केला, हां. त्यांनी लगेच आहे त्याच्यावरच लगेच त्यांनी भाव देऊन टाकला आम्हाला. बर. एक दिवस कधी माग पुढं हा, चला, हा, एखाद्या दिवस वैरण बदल झाला,
किंवा टायमिंग मध्ये बदल झाला, गायची वैरण लेट पडली तरी बरोबर. थोडीफार मागं पुढं हा. होतं. आम्हाला शंका आली, आम्ही त्यांना फोन केला, बा आमची कमी लागली. ते म्हणजे टेन्शन न घेऊ, आपण करून घेऊ म्हणजे परत म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते मशीन पाठवलं हां त्यावेळेस परत तीच क्वालिटी लागली. ओके असं म्हणजे त्यांची शंका दूर होती. दूर होते. ओके ठीक आहे, काय अडचण नाही. तब्येतीमध्ये फरक जाणवला. तुम्ही आता सांगत होते की चारा तुम्ही हो, चारा आपल्याला कमी म्हणजे लागला. आमचे 6 गायांमध्ये 1 टोकर वाचले, 1 हा. कॅरेट वाचले. 1 कॅरेट वाजता मुरगास. हाय आम्ही जेवढं टाकीतो ना 6 गायांना 3 कॅरेट टाकतो फक्त मुरगास. हां 2 याचं 6 गायांना 1 गोडी वाळायची. बर. थोडं घास राहत. हां बस एवढ्याच्यातच 6 गायांची भागून. आणि पूर्वी तुमचं किती हे लागायचं? त्यावेळेस 6 गायांना मी 4 टप टाकायचे, 4 कॅरेट. हां तरी त्या गायांची हाडकं अशी उघडून दिसायची. हा. आता कशा गाया दिसत त्या आता तब्येतशीर दिसतात. तब्येतशीर दिसते, म्हणजे त्यांच्याकडे बघून आता बरं आहे ना वाटतं. हां बरं वाटतं. आता सगळ्यात मेन म्हणजे त्यांचा वैरणीच टाइम झालाय. हां डॉक्टर जरी आले ना तरी डॉक्टर म्हणते तुमच्या गायची तब्येत भारी झाली. हां पहिले ते डॉक्टर होते ते म्हणायचे, नाही, पण आता तुम्ही सांगत आहे. थकले हो. आता ते म्हणतात तुमच्या गायची तब्येत भारी झाली. हां पावडर विचार- आम्हाला ते result विचारलं नाही तुम्हाला काय वापरते म्हणून? नाही. आता त्यांनी विचारायचं काही नाही बरं का, हां पण मग आपणच थोडीशी हे करतो, हा. सांगतो सगळ्यांना हां हां वापरा बा तुम्ही, नक्कीच. रिझल्ट घेऊन पा. पण आता जास्त त्याचा अनुभव अनुभव आहे, बरोबर आहे. त्याच्या कसं त्याच्या नाही, हिशोबाने समोरचे काय म्हणते मागाची पण आपण मागाची घातल्यानंतर आपल्याला रिझल्ट आल्यामुळे आम्ही ते घेतो. बरोबर नक्कीच. आता आम्ही जवळजवळ जेवढे आपले मित्र आहे, हां जेवढे मित्र कंपनी गोठ्यावाले, हां आम्ही सगळ्याला सजेस्ट करतो वापरा. हम्म. पण आता काहीच बजेट आहे किंवा काहीच एखाद्याला विश्वास होत नाही त्या नाही पण आता गोष्टीचा. तुम्ही तुमचाच अनुभव बघा ना. हो. समजा तुम्हाला काय फायदा दिसतोय तुम्हाला? आता समजा तुमचं दूध होतं तर दूध किती प्रमाणात वाढलं असेल समजा? आता दुधाचं प्रमाणाचं का अजून दुधाचं प्रमाण नाही काढलं बरं का आम्ही. हां म्हणजे पहिले किती जात होतं, हम्म. कारण कंटिन्युअसली काही गाया डिलिव्हरी होते, हा, काही हा. सुटते, त्यामुळे एक अंदाज नाही येत. पण मग किती नाही म्हणलं तर थोडाफार बदल दिसलाय तुम्हाला? आम्हाला बदल म्हणजे असा वाटला हा. की जी गाय आम्ही 6व्या महिन्यात सोडित होतो हा. ती गाय 8व्या महिन्यात आम्ही शेवट सोडली. जो बर. बदल आम्हाला 3 गायांना बळच सोडली. बळच सोडलं तुम्ही त्या? बळच. म्हणजेच काय तुमचं 2 महिन्याचा दूध का वाढला ना? वाढला, म्हणजे तो फायदा तुमचा प्लस झाला ना? प्लस झाला. म्हणजेच काय की समजा तुम्ही 2 महिन्यात समजा 500, 600, 1000 लिटर पण दूध काढणार होते हा. तर ते तुमचं एक्स्ट्रा झालं ना? जास्त हो. झाला. आलं लक्षात? हा, बरोबर. म्हणजे तो एक प्लस बेनिफिटच आहे ना तुमचा, हा. फायदाच आहे. समजा तुम्ही ह्याच गाईबद्दल सांगत होते ना की ही गाई जी आहे ती 8व्या महिन्यात तुम्ही सोडली, हो. बरोबर ना? हा. म्हणजेच काय की जर आपण जर बघितलं की तो दुधाळ काळा म्हणतो हम्म. तो टिकून राहिला पाहिजे, तो तुमच्याकडे राहतो. म्हणजे 8व्या महिन्यापर्यंत टिकून राहिलं. उगं थोडंच 2-3 लिटरनच कमी झाली ती. हा नाही तर 8व्या महिन्यापर्यंत तिनं ती शेवटपर्यंत ते दूध टिकवूनच ठेवलं ते. तुम्ही बळच सोडली. बळच सोडली. नाहीच म्हणत होतो आम्ही सोडा, पण 8व्या महिन्यात शेवट संपत कारण आला ना. आता तिचं शेवटचं कमीत कमी 1.5 ते 2 महिने आम्ही शेवटचा भाकड काल ठेवतो, कारण डिलिव्हरीला परत पुढे प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. बरोबर बरोबर. परत पुढे आपले दूध व्यवस्थित दिलं पाहिजे, त्या नक्कीच. हिशोबाने आपण 1.5 ते 2 महिने. ओके ओके. म्हणजे तुम्हाला हे फायदे त्याच्यातून दिसायला लागले. हो, ओके. त्याच्यानंतर आता समजा आपण क्वालिटीमध्ये समजा बघितलं तर तुम्ही दूध तापवता हम्म. हो. तर काय म्हणजे तुम्ही काय अनुभव सांगतात? म्हणजे पहिलं दूध जे चाल वापरत होतो ना हां असं वाटायचं निम्म पाणी निम्म दूध येतं. हां आता पाणी टाकून जरी चहा केला तरी असं वाटतं सगळं चहा दुधाचाच दुधाचंच आहे. असं. सगळं अशी धिरड्यासारखी सागी आमचे एक थिरी म्हणजे आम्ही चूल फक्त दूध पेटायसाठी पितो. हां दूध तापवायसाठी चूल पेटवितो आम्ही, सगळ्यात मेन म्हणजे फक्त दूध तापवायचं म्हणून? दूध तापवायचं म्हणून रोज. हां आणि आम्ही चुलीवरच दूध तापवतो अं, रोज. बर. स्पेशल दूध साईसाठी तापवल्यानंतर अशी साई धिरड्यासारखी आली का त्याला तुम्ही तुपच तयार होतो. आम्ही तूपच तयार आहे. तूप हा? करतो आमच्या साईज. बर. आणि तुम्ही म्हणत होते की आम्ही व्हिडिओ पाहिले आहेत पण आम्ही प्रत्यक्ष अनुभवले. हा अनुभव म्हणजे आम्ही व्हिडिओ मध्ये पाहत होतो हां पण तेच आम्ही आमच्या गोट्यात अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे ते व्हिडिओ दाखवते ते खरे? खरंय. ओके. काय वाटतं तुम्ही जे मिल्क चार्जर वापरत आहेत ते शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे किंवा काय? एकदम भारी आहे आणि हा. वापरलं पाहिजे सगळ्या क्वालिटी शेतकऱ्यांनी. भारी आहे. बरोबर. तर शेतकऱ्याचा संभ्रम काय हा होतो, धंदा म्हणजे कसा आहे 1 रुपयापासून 1 बरोबर आहे. याच्यामध्ये रुपये- 1 रुपया म्हणजे आपलं दूध वाढलं गायांची तब्येत व्यवस्थित राहिली आपला त्याच्यात फायदा. बरोबर आहे. तुमच्या दारात लक्ष्मी उभी आहे लक्ष्मी. आणि तीच अतृप्त आहे. हा. घरात काय लक्ष्मी येणार आहे? हा असा विषय येतो. आलं लक्षात? बरोबर आहे. म्हणजे पहिले ह्या लक्ष्मी तृप्त करा, घरात लक्षमी आपोआप येणार. असा विषय येतो. हे महत्वाचं आहे. आणि
सर म्हणजे आपलं- हा धंद्याला याच्यातून उभा केलाय आम्ही. हा. जे आमच्या घरचे याचे वडील नाहीच म्हणत होते हम्म. काही घ्यायला. त्या इथं आमच्या भागात कोणाच्याच गाय नव्हती. एक नंबर मीच गाय आणली. हा, या माझ्या भागात वडिलांसोबत हा. लोणीला गेले, 2 कारुडे आणल्या. तिथून पुढे आमचा हा गायांचा व्यवसाय चालू झाला. आता किती मोठं साम्राज्य उभं केलं तुम्ही तर. इतकं मोठं साम्राज्य उभं केलं म्हणजे आमचं सगळं जीवनच याच्यावर आहे. हा. आम्हाला शेतीतलं म्हणजे एवढं आम्ही ते शेतीमध्ये करतो. आता सगळं गाय तुम्ही बघितलं, शेतीमध्ये जर तुम्ही बघितलं हा. आपला भाव व्यवस्थित भेटत नाही, बरोबर. उत्पन्न व्यवस्थित निघत आणि नाही. इथं कोणाला मागायची गरज नाही ना आपल्याला काही. नेचर 10 दिवसाला बरोबर 10 दिवसाला पेमेंट पडत. नक्कीच भविष्यात आणि फायदा तुम्हाला त्याचा व्हायला लागला आणि तो शाश्वत झाला ना तुमचा बिझनेस आता. बिझनेस शाश्वत म्हणजे आम्ही याच्यावरच सक्षम झालो आणि याच्यावरच आम्ही सगळं काही हा. करू शकतो, केलं बी. नक्कीच आता 8 महिन्याचा अनुभव आहे. अजून जर कंटिन्यू केला तर नाही मी आता करणार. करायचंच आहे. हे सोडून नक्कीच नक्कीच किती नाही आता रेग्युलर चालू ठेवा. हो. तर अनुभव तर उत्तमच आहेत. मिल्क चार्जर म्हणजे एक गाय गोठ्यातील ज्या समस्या आहेत किंवा गाय गोठे करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक वरदान म्हणूनच निश्चितपणे फायदेशीरच आहे. सत्यात उतरतंय. हं. आणि हे गोठे जे आहेत ज्या शेतकऱ्यांचे त्यांच्या मनात पण उतरतंय. बरोबर. या अशा अनुभवातून आपल्याला ते प्रचिती भेटते की कशा पद्धतीने शेतकरी त्याचा अनुभव घेत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं आपण जे शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की बाबा हे महाग आहे, हं. हाच एक प्रश्न आहे. तर बोलता बोलता शरद भाऊनी त्याचं पण उत्तर दिलं. हा. त्या महागचं हिशोब कसा आहे. तर तुम्ही दुधाची जे वाढलेली क्वालिटी तुम्ही पहिली म्हणले किती फॅट लागत होती, 3-5 3-6 फॅट लागत होती आणि आता तुमची फॅट किती लागते. आता 509 बरोबर. कंपल्सरी किती कमीत कमी 1 ते 1.5 पॉईंटना फॅट यांची वाढली. बरोबर. 1 ते 1.5 पॉईंटना फॅट वाढली आणि त्या फॅटमुळे किती रेट वाढला तुमचा. आता जवळ आपला रेट 3-5-8-38 रुपये. आणि आता किती आम्हाला त्या रेटनुसार आम्हाला 42 रुपये रेट. 42 बरोबर. एका लिटर मग 4 रुपये. किती लिटर दूध चालू आहे. जवळजवळ 90 लिटर दूध चालू आहे. 90 लिटर दूध चालू आहे. 90 लिटरचे गुणिले 4 रुपयांनी जर हिशोब केला तर 9-36 360 रुपये प्रत्येक दिवसाला तुमचा नफा वाढतो. 360 रुपये प्रत्येक दिवसाचा नफा वाढतो. आणि तुमचं एक 25 किलोचं मिल्क चार्जर, 25 किलोचं मिल्क चार्जर किती दिवसाला जातं तुम्हाला. आता आम्हाला ते एक तर 41-42 दिवसाला तेवढं जात. म्हणजे ठरवून एक 40 ते 42 दिवस आम्हाला जातं. म्हणजे 200 रुपये तुमचा प्रति दिवसाचा खर्च आहे. बरोबर ना सर. नक्कीच बरोबर. 200 रुपये प्रति दिवसाचा खर्च आहे आणि 360 रुपये त्या 200 रुपयामुळे तुमचे वाढतात. म्हणजे नफा किती आहे तुमचा 160 रुपये वाढलेत तुमचे रोज प्लस. आणि मावशींनी मगाशी आणखीन एक माहिती सांगितली की गोठ्यावर तुमचा फक्त गाय भरण्यासाठी डॉक्टर येतो. म्हणजे तुमचे रोगप्रतिकार शक्ती जो तुमचा मेडिकलवर जो खर्च होणार होता तो खर्च काय झाला 0 झाला. आणि 160 रुपये प्लस तुमचे वाढते. प्लस याच्यामध्ये आणखीन काय होतंय की गाईचा जो भाकड गाय तो कमी झाला आणि दुधाळ काळ वाढला. दुधाचा जो काळ आहे तो दुधाळ काळ वाढ. हे सगळे ज्यावेळेस फायदे शेतकरी ज्यावेळेस हे सगळे फायदे मोजतो किंवा याची नफा तोट्याची ज्यावेळेस आपण तुलना करतो त्याच वेळेस आपल्याला कळेल की मिल्क चार्जर हे शेतकऱ्यांसाठी परवडतं का नाही परवडत. परवडेबल म्हणजे आम्ही एक सहज एक हिशोब काढत आम्ही. हा. चला चालू रेटपेक्षा आम्हाला 4 रुपये जर रेट जादा हा. पाडले, कधी कधी जास्त पडतो, कधी एक सरासरी धारा तुम्ही 4 रुपये जर रेट जादा पाडले ते मी सांगितलं. पण 360 रुपये ते वाढलं. अख्ख्या काय मग आमचं 2 लिटर जर दूध वाढलं बरोबर. आधी आमचे 80 रुपये ते वाढते. बरोबर आहे. आमचे जवळ 440 रुपये तेच झाले तुमचे. वाढते. हा. आमचा एक 40 दिवस जरी गेला आम्हाला तरी आमचे 17 ते 18,000 रुपये वाढते. वाढतात. मग 40 दिवसामध्ये आमच्या 8,200 रुपये मिल्क चार्जर जरी गेले हा. तरी आम्हाला वरचा फायदा होतोच आहे. 10,000 रुपये. तरी आम्ही त्याचे समाधानी होतो. तरी आम्हाला 10,000 रुपये फायदा होतोय. एवढे पावडर घातले तरी आम्हाला काही वाटत नाही. कारण की नाही तुम्हाला फायदा दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे जे शेण ज्याला देणार आहेत हो. तुम्ही शेण हे डायरेक्ट गोअमृत इतकी मागणी आहे, ते म्हणते ॲडव्हान्स टाकेल तुम्हाला. आता सध्या रान हे शेणाला. 50 रुपये किलोनी 50 रुपयाची गोण. आपलं मिल्क चार्जरची गोण 600 रुपयाला आहे आणि मिल्क चार्जरचं गोअमृत जे आहे हे गोअमृत 700 रुपयाला 800 रुपयाला विकतात शेतकरी. 50 किलोची बॅग करून मग तो बिझनेस तुमचा वेगळाच. हा फायदा आपण मोजलाच नाही ना त्याच्यामध्ये आपण. गोठ्यातली आपण व्यवस्थापन करतो किंवा गोठ्याचा आर्थिक हिशोब ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस हा हिशोब जो शेतकरी काढतो ना, जसं तुम्ही सांगितलं की आमची क्वालिटी वाढली आणि प्लस क्वांटिटी पण वाढली आणि खर्च किती याच्यापेक्षा आमचं उत्पन्न जास्त. ज्यावेळेस असा हिशोब शेतकरी काढतो त्याच वेळेस तो
यशस्वी होऊ शकतो. बरोबर आहे. नाहीतर डॉक्टरला पैसे जात आहे किती, तुम्हाला खाद्याला जात आहे किती. नाही आम्ही म्हणजे ही पावडर आम्ही वापरत नव्हतो त्याच्या आधी ना सारखा दवाखाना, कधी लंपी व्हाय, कधी लाळी खरकुती व्हायची. आता आम्हाला या उन्हाळ्यात काहीच नाही वाटत, काय बोलता? काहीच नाही. लाळी होईल होती, हा अख्ख्या टोटल गायला लाळी होती. यंदा आम्हाला लंपी नाही, लाळी नाही, काहीच नाही आमच्या गोट्यात, काहीच नाही. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही रोगावर काम करायच्या ऐवजी पोषणावर काम पोषणावर काम केलं. म्हणजे तुम्ही पोषण दिलं, प्रतिकार शक्ती वाढली, प्रतिकार शक्ती वाढली, रोग कमी झाला. कमी झाला. म्हणजे हीच जर शिकवण प्रत्येक शेतकऱ्यांनी जर अवलंबली तर निश्चितपणे प्रत्येक शेतकऱ्याचा गोठा हा रोगमुक्त होईल. यशस्वी झाल्याशिवाय राहणारच नाही तो. बरोबर आहे. आणि यो धंदा केला ना तर याच्या बरोबर म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीवरूनच पुढे जातो माणूस. बरोबर आहे. गाईचं आता तुम्ही शून्यातून सुरुवात केली ना हो. यातून सुरुवात केली म्हणजे आम्ही याच्यापेक्षा छोटे त्या पलीकडच्या गायांसाठी छोट्या छोट्या अंड्यात लोणीवरून हा तिथून पुढे मग एक 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 वाढत गेलो, आता इथपर्यंत आलो. नक्कीच याच्यावरून आम्ही म्हणजे भरपूरच पुढे गेलो. नक्कीच. मॅडम काय सांगाल तुम्ही, आता तुमचा तो व्यवसायामध्ये तुम्ही पण असतात का? व्यवसायात नवीन आहे, त्यांच्या वडिलांच्या घरी नव्हते. बर वडिलांच्या घरी नव्हत्या, बर मग एकच गाय होती वडिलांच्या घरी. हा पण काय वाटतंय, समजा तुम्ही आज एवढं बोलताय हे सगळे, तुम्हाला काय म्हणजे काय अनुभव आहे तुमचा? नाही भारी व्यवसाय हा, चांगला आहे. हा. इन्कम पण चांगला आहे भारी. बर नाही पण समजा तुम्ही दूध तापवताय घरी, हा. पूर्वी तापवत होते ना, आता मध्ये काय फरक आहे का? हा फरक आहे ना. ते मिल्क पावडर घातल्यापासून हा म्हणजे गायांना पचन संस्था पण चांगली, त्यांची बर चमक आली गायांवर. हा म्हणजे डॉक्टरची गरज नाही पडली. डॉक्टरची गरज नाही पडली. बर ओके. आणि पूर्वी दूध जे तुम्ही खायचे ना, आताचं दूध याच्यामध्ये काय फरक जाणवते का तुम्हाला? हा, फरक आहे. तूप बीप काढता का नाही? हो काढते. किती फरक पडला तुपामध्ये? भरपूर प्रमाणात पडली. काय अंदाज समजा किती निघत होतं, आता किती निघतंय काय? जे आम्ही थोड्या प्रमाणात करतो तो ते पहिले तूपच जवळजवळ एवढं आम्ही नव्हतं, करीतच नव्हतो काय कारण बर. साई एवढी येत नव्हती ना. हा हाच विषय तो. ते दूध आहे ना तुपासारखं, तूप काढायसारखं नव्हतंच ते. बरं बरोबर. म्हणजेच काय एकंदरीत आज समजा तुम्ही एक महिला आहे बरोबर आहे, तर म्हणलं जातं की महिला व्यवसायात उतरत नाही किंवा त्यांच्याकडे ते सक्सेसफुल एवढं शक्यतो होत नाही. समजा तुम्ही शून्यातून आज सुरुवात केली बरोबर आहे, तर काय सांगाल जे महिला जे आहेत जे दूध व्यवसायात उतरण्यात इच्छुक आहेत पण त्यांना तसं पाठबळ मिळत नाही आज? पाठबळ जरी नाही मिळत हा पण त्या महिलांनी एका गायपासून का होईना पण सुरुवात हिंमत करायची. केली पाहिजे. हिंमत केली पाहिजे. आणि बरोबर. महिला या धंद्यात उतरल्याशिवाय पुढे जाऊ धंदा शकत नाही नाही. पुढे जाऊ शकत. बरोबर आहे. कारण ती या महिला या धंद्यामध्ये धंद्यात म्हणजे लय महिलांच गरजेची. हो लय गरजेची. ते गायब झाले का लक्ष्मी गायब झाली समजायची. नाही महिलांचा हात पाहिजे या धंद्यामध्ये. बरोबर आहे. काय होतं पुरुष तर आम्हाला या धंद्यात इतकं अपेक्षित गेलं हा. आणि तिथून पुढं म्हणजे आम्ही सोडलाच नाही हा धंदा. माझ्या एकाच दिवशी 3 गाया गेल्या, हा एकाच दिवशी हिला दरसोरती गेली, अरे तिला बापरे. दरसोरती गेली. त्याच्यानंतर मी ठरवलं किती जरी आपण मागं वडलं तर आपण पुढे जायचंच. हा त्याच्यानंतर हे पेपर देत होता PSI चे, बर. नंतर म्हटलं मला करायचं नाही. मग आम्ही हा धंदा वाढीत गेलो. बरोबर. वाढीत गेल्यानंतर आहे ना आम्हाला देवानं आधार दिला, आम्ही पुढं निघून गेलो. नाही तर त्या धंद्यामध्ये मला काहीच असं ते करूशी वाटत नव्हतं इतकं मला. आणि परत जर तो धंदा सोडला असता तर तो धंदा अपयशी झाला असता आणि तो धंदा जो म्हणजे सुरू मी केला. तुमची हिंमत हारली असती सगळी. म्हणजे मी लहानपणापासून माझ्या वडिलांचे पण गाई वाट, हा तिथून पुढे मी ठरवलं की मला हेच धंदा करायचा. आम्ही वाढीत गेलो. नक्कीच. आणि त्यांनी मिल्क चार्जरनी तुम्हाला खूप मोठी साथ दिली. खूप मोठी साथ दिली आणि त्याच्यामुळं आम्हाला काहीच वाटत नाही या धंद्यात. नक्कीच. काय संदेश द्याल जे शेतकरी मित्र आहेत मिलच्या जर समजा दूध व्यवसाय करतायत? शेतकऱ्यांना संदेश असा आहे का प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेऊन बघा. नक्कीच. कारण विषय काय, आता व्हिडिओ तुम्ही काढताय, खूप जणांचा काय संभ्रम होतो का ऍडव्हर्टाईज साठी करताय का, बरोबर नाही असा विषय काय वाटतं गोट्यावर व्हिडिओ काढू राहिले आम्ही सांगू राहिलो, बरोबर. मग काय वाटत तर लगेच कोणतरी वेगळीच कमेंट करतोय हम्म काही यांना काही दिलं काय बरोबर. होत ते. कारण खरंय. प्रत्येकाच्या मनात म्हणजे प्रत्येकाची भावना वेगळी आहे, प्रत्येकाचा विचार करण्याची क्षमता वेगळी. तर दिला असं त्याच्यामुळे हे जाहिरात करू राहिले असा असा विषय नाही. आमच्या गोट्यावर म्हणजे काही हे तुम्हाला रिझल्ट दिसतंय म्हणून तर तुम्ही घेताय. असा विषय म्हणून आम्ही सांगतो की हे पावडर घालायला पाहिजे. असं याला ज्याला शंका असेल त्यांनी समक्ष येऊन भेटाव. येऊन भेटावं. येऊन भेटायची, येऊन भेटा, एखादी नाही तर एखादी मग गुण घालून पाहिजे. एखादा तुम्ही अनुभव पुढे फायदा घेऊन करा. बघा. ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येतो त्यावेळेस तुम्हाला कळत. आता आम्ही किती सांगितलं तरी आता आमच्या समोरच्याला पटत जावईची तुमच्याकडूनच घेतली ती पावडर गोंडेगावची. ते पहिले नाहीच म्हणत, ते म्हणे एवढ्या महागाची नाही घ्यायची. आमच्यापेक्षा जास्त गाय आहे त्यांची.
त्यांनी घेतली ते म्हणतात आम्हाला भाव बी वाढला हा आणि दूध वाढलं बर तेव्हा आम्हाला पावडर घ्यायची म्हणतात पुन्हा घ्यायची आता त्यांना म्हणजे जास्त काय त्यांच्यावर त्यांचे नक्कीच. जास्त आहे. त्यांचे एक ओके, पीस ओके. आहे. काय सांगाल अजून सर शेतकरी मित्रांना? शेतकरी मित्रांना सांगणं काही नाही का करा भाऊ व्यवसाय एकदा सुरू करा. हो आणि आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलंय पण हा म्हणजे जवळपास त्यांनी आतापर्यंत 2 शेतकऱ्यांना सल्ला दिला की तुम्ही मिल्क चार्जर वापरा आणि दोघांचाही बी एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. दोन म्हणजे जेवढे पण आपल्याला भेटतात आपले मित्र वर्ग आहे किंवा चालू मध्ये कार्यक्रमात कोणी भेटलं बा आम्ही सगळ्याला जवळजवळ सजेस्ट करतो बरोबर, चार्जर वापरून बघा असं. नक्कीच नक्कीच. त्या ओके दोन्ही गोठ्यावरती त्याच्यापैकी एका गोठ्यावर आम्ही येताना आलो तर एकदम उत्तम प्रकारचा रिझल्ट त्यांना भेटला. त्यांचा पण 38-40 गायांचा प्रशस्त गोठा आहे म्हणून त्यांचे पण रिझल्ट एकदम अप्रतिम त्यांना भेटले. ओके, धन्यवाद सर.